तिकडे उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ मे महिन्यात संपतोय। त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का असा प्रश्न आहे। मात्र ठाकरेंना जर का पुन्हा विधान परिषदेवर जायचं असेल तर मोठी अडचण आहे ती संख्याबळाची। कारण महाविकास आघाडीकडे फक्त एकच जागा निवडून येईल इतकं संख्याबळ आहे। अशा वेळेला एकतर राज्यसभा द्या किंवा विधानसभा द्या अशी अवस्था महाविकास आघाडीची झाली आहे। अशा दरम्यान ठाकरेंना पुन्हा परिषदेवर जायचं असेल तर बरंच काही करावं लागेल मंडळी। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा काळ 13 मे 2026 ला संपतोय। आता उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जातोय। उद्धव ठाकरे यांचा पुन्हा विधान परिषदेवर जाण्याचा प्लॅन असला तरी ते तितकंसं सोपं नाही। कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे केवळ 20च आमदार आहेत आणि ही निवडणूक पूर्णपणे संख्याबळावर अवलंबून आहे। मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत आणि त्यात उद्धव ठाकरे यांच्या जागेचाही समावेश आहे। संख्याबळ पाहिलं तर महाविकास आघाडीला फक्त एकाच जागेवर आपला आमदार निवडून आणता येणं शक्य आहे। महायुतीकडे एकूण 235 आमदार आहेत। त्यामुळे 9 पैकी महायुतीचे 7 आमदार विधान परिषदेवर सहज निवडून येतील अशी शक्यता आहे। महाविकास आघाडीकडे माकप शेकाप मिळून फक्त 48 आमदार आहेत। त्यात शिवसेना ठाकरे गटाचे 20 आमदार आहेत। अशा वेळेला उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला तरच ठाकरे विधान परिषदेत जाऊ शकतात। एकूणच राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना तडजोड करावी लागेल। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधिमंडळात जावं अशी आमची इच्छा असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। मी यापूर्वी तुम्हाला माझं मत दिलेलं आहे। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर आम्ही त्यांना विनंती करणार आहोत सगळे की तुम्ही विधिमंडळात असणं गरजेचं आहे। ही माझी स्वतःची भूमिका आहे पक्षाचा नेता म्हणून। माझ्या इतर सहकाऱ्यांनाही असं वाटतं की पक्षप्रमुखांनी, ते माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी विधिमंडळात असणं हे आतमधल्या आमच्या आमदारांसाठी संघटनात्मक विधिमंडळातल्या बाबींसाठी अत्यंत आवश्यक आहे। मी स्वतः या संदर्भात उद्धव साहेबांशी एकदा बोललेलो आहे की आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल। आमची इच्छा आहे की तुम्ही पुन्हा विधिमंडळात जाणं गरजेचं आहे। बसू ना, आम्ही आधी बसू मग बोलू। आहेत ह्या बाहेर अफवा आहेत, कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही आहे। विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशनमध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। बघा, आत्ता मी जसं सांगितलं, संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे। दरम्यान उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी खोचक टीका केली आहे। दावा नुसता करून उपयोग काय, निवडून आलं पाहिजे ना। जर विधानसभेतल्या आमदारांची संख्या जर आपण बघितली तर 235 आमदार हे आमचे निवडून आलेले आहेत अलायन्समध्ये, आणि उर्वरित जे इतर आहेत त्याच्यात ते देखील काही आमदार हे आमच्यासोबत आहेत। त्याच्यामुळे आम्हाला विधान परिषद असू दे किंवा राज्यसभा असू दे, ही अतिशय निवडणूक सोपी आहे आणि ज्यांना कोणाला स्वतःचं अस्तित्व आजमावायचं असेल ते आजमावतील। शिवसेना युबीटी ना, त्यांनी महाराष्ट्राच्या सरकारवर पण दावा केला होता, केंद्र सरकारवर पण दावा केला होता, जिल्हा परिषदेवर पण दावा केला होता, नगरपालिकेवर पण दावा केला होता, महानगरपालिकेवर पण दावा केला होता। त्याच्यामुळे ते बरेच वर्ष आता दावा करण्यातच आहेत। राज्यसभेची निवडणूक घोषित झाली, येणाऱ्या काही दिवसात विधान परिषदेची निवडणूक देखील घोषित होते। या पार्श्वभूमीवर उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत असा दावा करतायत की उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी मिळावी आणि जोपर्यंत काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत नाही तोपर्यंत उद्धवजी ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाऊ शकणार नाहीत। आणि यासाठी उद्धवजी ठाकरे उभाटा गट काँग्रेसचं लांगुल चालन करण्याचा प्रयत्न करते। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुद्धा ट्विट करत महाविकास आघाडीला खोचक टोला लगावलाय।
गोविंदा आणि चंकी पांडेच्या आखे सिनेमाचा दाखला देत सदाशिव आमरापूरकर आणि कादर खान यांच्या संवादातील कुर्बानी देगा कौन हा डायलॉग वापरत त्यांनी आघाडीला चांगले चिमटे काढलेत. महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकते. राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावेत यासाठी संजय राऊत आग्रही. पण काँग्रेसची अट स्पष्ट आहे. राज्यसभेला शरद पवार यांना पाठिंबा दिला तर विधान परिषदेला उद्धव ठाकरे नाही. म्हणजे समीकरण स्पष्ट, एकाची अडचण ठरलेली. आता खरी उत्सुकता याचीच आहे की या दोघांच्या मैत्रीत कुर्बानी देणार कोण, शरद पवार का उद्धव ठाकरे, की दोघे मिळून काँग्रेसचा बळी घेणार. दुसरीकडे 16 मार्चला राज्यसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील 7 राज्यसभा खासदार निवृत्त होत आहेत. आमदारांच्या संख्याबळानुसार 7 पैकी 6 जागा महायुतीला तर 1 जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. अशा वेळेला शरद पवार यांनी राज्यसभेवर जावं असा सूर महाविकास आघाडीत उमटू लागलाय. आता राज्यसभेच्या निवडणुकीचं सविस्तर गणित समजून घेऊ. राज्यसभेसाठी 36 मतांचा कोटा आहे. महायुतीची स्थिती मजबूत आहे. भाजपचे 131, शिंदे सेनेचे 57, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 40 असे एकूण 228 आमदार आहेत. इतर 7 आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्यानं हे संख्याबळ 235 आहे. या आकडेवारीनुसार महायुतीचे 6 उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जातील. त्यापैकी भाजपचे 4, शिवसेनेचे 2, अजित पवार गटाला 1 जागा दिली जाईल असा अंदाज आहे. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10, काँग्रेसचे 16 आणि उद्धव सेनेचे 20 असे 3 पक्षांचे मिळून फक्त 46 आमदार आहेत. माकप आणि शेकापचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. महाविकास आघाडी एकत्र राहिली तर 1 खासदार निश्चितपणे निवडून जाईल. मात्र त्या परिस्थितीत ती जागा शरद पवार किंवा ठाकरेंची शिवसेना की काँग्रेसला द्यायची यावर एकमत व्हावं लागेल. महाविकास आघाडीनं 37 मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर आघाडीकडे फक्त 11 मतं शिल्लक राहतील. समाजवादी पार्टीचे 2 आणि MIMचा 1 आमदार सोबत आला तर 14 अतिरिक्त मतं असतील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषदेवर निवडून जायचं असेल तर आधी राज्यसभेत काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणं अत्यंत गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.